प्रॉमिस केलं होतं ना सर तुम्हाला. प्रॉमिस हे निभावण्यासाठी असतं, तोडण्यासाठी नाही. थँक्यू. लावण्या प्लीज अनाउंस आज आपलं विंटर कलेक्शनचं लॉन्च मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के ठाकूर. आजच्या एपिसोड मध्ये इथे आता ईश्वरी राकेशच्या तावडीतून आपला जीव वाचवत धावत पळत घरातून बाहेर पडलेली असते. ती एक सेकंड सुद्धा मागे वळून बघत नाही. सरळ येऊन रिक्षामध्ये बसते आणि तिथून रिक्षावाल्याला म्हणते की भैया जल्दी चलो असं म्हणत ती रिक्षा जोरात पळवायला लावते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो राकेश तिच्या मागे तिला पकडण्यासाठी इथे आता जोरदार धावत आलेला असतो. पण ईश्वरी इथे आता त्याच्या हातातून निसटून गेलेली असते. तेव्हा राकेशला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने आधीच रिक्षा बुक करून ठेवलेली असते. तिने इथे अगदी मेन गेट जवळच रिक्षाला उभं राहायला सांगितलेलं असतं. मोबाईलवरून तिने रिक्षाला आधीच बोलावून ठेवलेलं असतं, कारण तिला माहिती असतं की राकेश मुद्दामून तिला त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे राकेश म्हणत असतो की आज सुद्धा माझी इंदोरी जिलेबी माझ्या हातातून निसटली आणि त्याला भयंकर राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव जोरात आकाशवरती ओरडतो, कारण अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरी घरी एकटीच आहे आणि आकाश बाहेर आहे. तेव्हा आकाश म्हणतो, दादा अरे मी तरी काय करू, अरे इथे मम्माचा पाय मुरगळला, तिला घेऊन मी डॉक्टरकडे गेलो होतो. तेव्हा अर्णव म्हणतो की आकाश मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. मी तुला ईश्वरीची जबाबदारी खूप विश्वासाने दिली होती ना, तू इथे तिला घरामध्ये एकटीला ठेवून का गेलास. तेव्हा आकाश म्हणतो मी काय करणार होतो दादा, इमर्जन्सी होती, मम्माला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं आणि तू काळजी करू नको, मी तिला घरीच थांबायला सांगितले, मी 10 मिनिटांमध्ये घरी पोहोचणार आहे, ती सेफ असेल, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आता खूपच जास्त राग अर्णवला आलेला असतो. अर्णव म्हणतो हॉस्पिटलला जाणार होतास तर तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं ना, घरी ठेवायची काय गरज होती, मला माहिती आहे ती घरी सेफ नाहीये. आणि इथे आकाश त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी घरी जातो आणि लगेच ईश्वरीला घेऊन मी ऑफिसला पोहोचतो. तेव्हा अर्णव म्हणतो आकाश मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये, नो 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 असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि पूर्णपणे पॅनिक झालेला असतो. कारण त्याला आठवतं मागच्या वेळेला ईश्वरी घरामध्ये एकटी असताना राकेशने तिच्या बरोबर काय करण्याचा प्रयत्न केला होता, तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता, हे अर्णवला आठवतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव टेन्शन मध्ये